योग्य संजीव तरी पण मला दिलेला शब्द आहे देवळा पण तुम्हाला एक चिंतन आहे असे जे काही चरित्र तुम्ही कारण ज्या चरित्राने जीवनमुक्ताचे जे काही लक्षण आहे कारण याच्या पुढेही जरी जीवनमुक्ताच्या पुढे जरी आपण तो जायचं हे चरित्र जर तुम्ही अनन्य चिंतवूया ऐकलो जर सांगितलो तर तुमच्या जन्माचं कल्याण आहे एवढं चिंतन आहे मला का लोक ते सांगतात दुसरं का सांगतात असं केलं तर नाद्या गेला तिकडे कुठं हेच मानना तुमचं तुम्ही विचार करा एक अवघड आहे ते अतिशहाण्याचे लक्षण आहेत बघा मी बारका माणूस आहे बोलू शकत नाही अतिशहाण्याचे लक्षण शहाणा बघा उभे येतो पार करतात अंधारात चालते त्याच्या पायाला काय तर लागतं त्याच्या पायाला काय तर लागतं देव त्याला काय समोर टाकतो हे घासते घासून निघून जात पण जरी तर तो शहाणा करणार काय लागला असं मग हात उठ जाते पाया आणि पायाला ते का शेण आहे का चिकट आहे का असं ते हात उठ जाते हे अतिशहाण्याचे लक्षण आहे विचार करा बापू म्हणून जोपर्यंत अनन्य भाव जोपर्यंत तुम्हाला जो काही पण तुम्हाला श्रद्धा भाव निर्माण होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे काही शिल्लक राहत नाही म्हणून बाप एक कळकळीची विनंती की एवढंच दुनिया करतो म्हणून हे चरित्र श्रीमद भागवत कथा जी काही आहे श्रीमद भागवत कथेचा जो काही दशमस्कंद आहे हे पूर्ण जर आपण पठण जर हे चरित्र जर आपण ऐकलो तर आपल्या सगळ्या पापाचं निर्मूळ होऊन ते निर्दोष असा जीव तुम्हाला जसं चिंतन करत असताना दोषी सगळे जीव आपण दोषी आहेत त्या दोष परिहार होऊन निर्दोष या जीवाला प्राप्त जीवाचा जीवपणा नष्ट होतो ज्या सुस्वरूपाची जी काही अवस्था हे ज्याचं चरित्र आज आहे म्हणून चिंतन करत असताना अशा अनेक तुम्हाला प्रकरण सांगता येते सगळ्यांना सांगितलं की आपल्याला त्या चोरी करायचा ट्रेनिंग केलं किंवा कोणी कोणा असेल चला जरा उद्या जायचंय कसं जायचं घरात कोणी नाही असं करायचं घर पाहून एक असतात नवरीला बघायचे त्या घरात कोणी नाही अशी आपल्याला जायचं शोध घेतला आणि त्यावेळेस ना घरात हे सगळे जे काय आपण तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्यात आणि तो भगवान परमात्मा बाहेर निघाला पाणी आणण्यासाठी गेलेली पाणी आणण्यासाठी गेली आणि त्यावेळेस सगळी घागर घेऊन घरी आली आणि तिने पाहिलं नाही काय वर्गे तसेच सगळं पण तिला सांगण्यात झाला आज इकडे चोरी केली नंदाची या पुढे दुसरं कोण चोर नाही नंदाचंच पोरग आहे हे तिनं अंदाज मारला मला म्हणून अशा अनेक प्रकार असा असा काय विषय देव आहे तेव्हाही सांगतो मला दिदीचा परमा टिकत नाही आवडीचा परमा तर आमचा दिदीचा परमा नाहीये म्हणून मला सांगत असताना सांगते ज्यावेळी आपण भगवान परमात्मा असा वेग लावला त्या गोकुळीला वेधले हो म्हणून माझे तळाची आवडी गोपी वेग त्या भगवान परमात्मा आणि जे प्रेमाला आणि त्या श्रीमद हरिवंश पुराणातल्या त्या कथा श्रीधर स्वामींनी ही चरित्र लिहिलेले आणि ज्यावेळेस ते एक गोपिका एक भगवान कृष्ण काय त्याला स्थितीचा आनंद आणि स्वतः भगवान शंकर भगवान गणपती आपण तुम्हाला ढोल वाजवायला गणपती
त्या गोपिकेच्या प्रेम रसामध्ये जो भोळा शंकर माझा महादेव, मला त्या प्रेमाला काय आनंद आहे मला, ते प्रेम नवनवे आहे मला. म्हणून असं आमचं संसार प्रेम म्हणून चिंतन करत असताना महात्मे करतात आमच्या किंवा प्रकृतीच्या रासक्रीडा एक गोपिका आहे. त्या रासक्रीडेचं रहस्य मला या जीवनाचा रहस्य आहे मला. हे मी चिंतन करत असताना त्यावेळी शिकवते काही गोपिया खेळतात, माझं जीवन सगळं जे काही चरित्र एका गोपिकेची साधन कृष्णा खांद्यावर गेली, खांद्यावर गेली आणि गेली. आणि ज्यावेळेस जात असताना त्या गोपिकेला अहंकार आला, अभिमान झाला, देव माझ्याजवळच आहे, आता दुसऱ्या जवळ आहे. आता आमचं जे तसंच त्याच्याकडे जाऊ नका, आमच्याकडे या, सगळ्यांनी मीच करलं कुठं नाही रे. मित्राला करता करता नाही, म्हणून ज्यावेळेस त्या गोपिकेला अभिमान झाला, देव माझ्याजवळच आहे, मला देव खंड्यावर ठेवून घेतला, तीन बरी जरी होय अभिमान अशा घोर जंगलामध्ये त्या गोपिकेला अभिमान झाला आणि एकदम देव खाली बसले आणि आदर्श झाले. आणि त्या घोर वनामध्ये आपण ती गोपिका एकटीच ती आपण तुम्हाला रडायला लागले आणि प्रत्येकाला विचारते मला तुसावेची जीवने जे जे बेटे तयास देव कृपा करील मज गायला जगातील. कारण महाराज प्रत्येक एक ग्रह बसलाय